खासदार विनायक राऊत यांचा 5 वर्षांचा कार्याचा अहवाल या ठिकाणी प्रकाशित झालेला पाहायला मिळतोय। त्यानंतर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः खासदार विनायक राऊत सर। राऊत साहेब, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा जो तिढा आहे तो महायुतीचा अद्याप काही सुटत नाहीये, काय सांगाल, कसं बघताय विधानाकडे, कसं सांगाल? नाही, ते तिढ्यामध्ये अडकले आणि तिढ्यामध्ये ते पडणार आहेत। मला माझ्या मनामध्ये आत्मविश्वास आहे। आघाडीचा उमेदवार म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार म्हणून आघाडीच्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन मतदारसंघामध्ये मी जातोय। मतदारसंघातील माझ्या मतदारांवर मला खूप विश्वास आहे की मला त्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून प्रथमच सांगितलेलं आहे कोणत्या परिस्थितीत यावेळेला आघाडीचा खासदार विनायक राऊत किमान 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार म्हणजे येणारच। महायुतीचं जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून काही ठरत नाहीये। अजितदादा गट सुद्धा जवळपास 10 ते 12 जागांवरती या ठिकाणी आग्रही असं पाहायला मिळतंय। कुठेतरी महायुतीमध्ये खतखत जाणवते। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। बघा, जे स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत ते कधी शेवटपर्यंत एकत्र राहणार नाही। ते ह्या जागेवरून एकमेकाच्या उरावर बसणार म्हणजे बसणार। त्यामुळे दुर्दैवाने एकीकडे उत्तर भारताचा यूपी सारख्या मोठ्या राज्याच्या जागा जाहीर होत आहेत आणि महाराष्ट्रामधले हे गद्दार लोक एकमेकाच्या उरावर बसून बोलतायत, ते होणारच आहे शेवटपर्यंत। जागा वाचवायचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहा स्वतः मुंबईमध्ये उद्या येत आहेत। कदाचित त्यानंतर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अमित शहाना महाराष्ट्रात यावं लागतंय। भारतीय जनता पक्षाचं अपयश आहे, या आघाडीत सरकारचं ते अपयश आहे। असीम सरोदेने जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भातल्या आरोपांची चौकशी व्हावी असं वाटतं का? कारण ज्या पद्धतीने आरोप केलेले ते खूप गंभीर आहेत। ॲडव्होकेट असीम सरोदे जे बोलले ते सत्यच बोलले, पण ह्या सरकारकडून चौकशीची अपेक्षा करणं योग्य नाही। लोकांनी ते लक्षात घेणं आवश्यक आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेच। धन्यवाद। हे होते खासदार विनायक राऊत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।